चला तर आज आपण बघूया व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची। पटकन होणारी रेसिपी आहे। आपण कांदा घेतलाय, एक टोमॅटो एक घेतलाय, आल्याचा एक तुकडा घेतलाय, लसूण घेतलाय 10-12 पाकळ्या। आता हे चांगलं भाजून घ्यायचं। भाजल्यानंतर मगज बी आणि काजू घेतले ते आपण हे पण चांगलं भाजून घ्यायचं। नंतर भाजल्यानंतर आपण काढून घ्यायचं। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। नंतर आपण हा भाज्या घेतल्या त्या सगळ्या। आता तेल टाकूया कढईमध्ये, 2 पळी तेल टाकायचं। नंतर पनीर आपण आता चांगलं भाजून घ्यायचं। आता आपण शिमला मिरची, गाजर आणि फ्लावर आणि फरसबी टाकले। आता ते आपण चांगले भाजून घेतल्या। आता हे आपण मसाला बनवलेला आता हे आपण तेलात टाकायचा, चांगला भाजून घ्यायचा मसाला। आता ह्यात आपण मालवणी मसाला, आगरी मसाला आणि धना पावडर घेतल्या। आता हे चांगले मसाले आपण भाजून घ्यायचं। असं तेल सुटस्तोपर्यंत आपण भाजून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर आपण ह्या भाज्या आपण फ्राय केलेल्या आपण ह्या टाकायच्या। आता मसाल्यात चांगल्या मिक्स करून घ्यायचं। हे आपला फ्रोझन मटर आहे। आता तो पण आपण टाकायचा आणि पनीर टाकायचं। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आता ही आपण गरम पाणी ओतलंय। आता आपण चांगली भाजी शिजवून घ्यायची। आता आपण चांगली भाजी शिजवून घेतल्या। आता थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि बटर टाकलं 1 चमचा। आणि हे आपली आता भाजी तयार झालेली आहे। आता आपण एका डिश मध्ये काढूया। हे बघा आपण आता एका डिश मध्ये काढल्या भाजी। आवडलं असलं तर लाईक